आत्ता दीपो मित्रांनो, मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया यूट्यूब चॅनलवरती. आज आपण UDS प्लसच्या सिरीजमधील या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की इयत्ता पहिलीच्या पुढील विद्यार्थी जे आहेत ते आपल्याला या पोर्टलवरती अपडेट कसे करायचे आहेत. लॉग इन झाल्यानंतर आपण UDSच्या या पोर्टलवर आल्यानंतर इथे आपल्याला 24-25 जे दिसते याला आपल्याला क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर इथे अशी पॉपअप विंडो येईल, त्याला आपल्याला क्लोज करायचं आहे. इथे आपल्याला डॅशबोर्ड दिसत आहे. या डॅशबोर्डवरती आपल्याला पहिलीच्या पुढील विद्यार्थी झटपट पद्धतीने कसे अपडेट करता येतील ते आपण बघणार आहोत. इथे आपल्याला तो वर्ग आणि तो विद्यार्थी निवडायचा आहे. वर्गाच्या इकडे आल्यानंतर व्ह्यू अँड मॅनेजवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याचं नाव जिथे दिसेल त्या विद्यार्थी आपल्याला निवडायचा आहे आणि इकडे डावीकडे सरकवायचं आहे. संबंधित विद्यार्थ्याच्या 3 टॅब ज्या आहेत ते आपल्याला अपडेट करायचं आहे. पहिली आहे GP अर्थात जनरल प्रोफाईल, दुसरी आहे EP अर्थात एनरोलमेंट प्रोफाईल आणि तिसरी आहे FP अर्थात फॅसिलिटी प्रोफाईल. तर सर्वप्रथम आपल्याला GPवर तिथे क्लिक करायचं आहे. GPवर क्लिक केल्यानंतर इथे आल्यानंतर आपल्याला 4.1.7 इथे आधार अपडेट एक चेकबॉक्स आलेला आहे जो आधी नव्हता. जर संबंधित विद्यार्थ्याचा आधार नसताना जर तो विद्यार्थी या पोर्टलवरती घेतला असेल तर इथे आपल्याला जो आधारच्या टॅबच्या वरती आहे तिथे आपल्याला इथं दिसेल डू यू वॉन्ट टू चेंज आधार डिटेल्स इन SDMS आणि इथे एक तो चेकबॉक्स आहे अस्पष्ट दिसतोय. जर आधार इथे त्याचं व्हॅलिड झालेलं नसेल किंवा आधार नसताना आपण जो विद्यार्थी इथे अपलोड केला असेल तर त्याची इथे आपल्याला चेकबॉक्सवर क्लिक करून आधार संदर्भातली माहिती इथे चेंज करायची आहे. त्यानंतर या पेजवरती आपल्याला सगळ्यात शेवटी 4.1.20 जो आहे ब्लड ग्रुप जर आपल्याला त्याचा आत्ता माहीत झाला असेल तर तो इथे फक्त आपल्याला बदलायचा आहे. अन्यथा ही GPचं पेज जे आहे ते आपल्याला इथे सेव्ह करायचं आहे. इथे सेव्ह केल्यानंतर आपल्याला इथे जनरल डाटा अपडेट सक्सेसफुली अशी पॉपअप विंडो येईल, आपल्याला क्लोज करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला नेक्स्ट बटन येणार आहे सेव्हच्या खाली. त्या नेक्स्ट बटनाला आपल्याला इथं क्लिक करायचं आहे आणि इथे आपण जे आहे ते इथे येणार आहोत आपण आपल्या EPवरती अर्थात एनरोलमेंट प्रोफाईलवरती. इथे आपल्याला 4.2.1 मध्ये जी आहे ती या टॅबवरती जर आपण विद्यार्थी इम्पोर्ट केला असेल, दुसऱ्या शाळेतून विद्यार्थी आला असेल तर इथे आपल्याला त्या विद्यार्थ्याचा प्रवेश निर्गम नंबर इथे टाकायचा आहे. ब्लँक असेल ते इथे आपल्याला त्याचा प्रवेश निर्गम टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला त्याचं क्लास सेक्शन अर्थात रोल नंबर इथे त्याचा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जे आहे ते आपल्याला यामध्ये फक्त 4.2.3B इथे लँग्वेज ग्रुप स्टडी तो आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ही जी प्रोफाईल आहे ही सुद्धा आपल्याला इथे शेवटी स्क्रॉल करत जाऊन इथे सेव्ह या बटनावरती जाऊन सेव्ह करायची आहे. इथे सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी पॉपअप विंडो येईल, एनरोलमेंट डाटा सेव्ड सक्सेसफुली आणि इथे नेक्स्ट हे बटन आलेलं आहे. इथे नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण तिसरी जी प्रोफाईल आहे FP अर्थात फॅसिलिटी प्रोफाईल याच्यावरती आपण जाणार आहोत. या टॅबवरती आपल्याला इथे 4.3.7 वरती यायचं आहे आणि इथे जर एखाद्या विद्यार्थ्याने एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये जर काही बक्षीस मिळवलं असेल तर त्याला येस किंवा नो इथे आपल्याला निवडून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला 4.3.10 मध्ये वजन उंची त्याची टाकून घ्यायची आहे. वजन उंची अपडेट केल्यानंतर आपल्याला 4.3.11 वरती शाळेपासूनचं जे अंतर आहे त्या अंतराचे टॅब आपल्याला निवडून जे काही आपलं शाळेचं आणि त्याच्या घराचं अंतर असेल ते इथून सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर शेवटचं 4.3.12 जे आहे पालकांचे शिक्षण त्या टॅबवरती आपल्याला क्लिक करून ते शिक्षण इथे निवडून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर इथे आपल्याला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं. इथे आपल्याला अशी पॉपअप विंडो येईल की फॅसिलिटी डाटा हॅज बीन सेव्ह सक्सेसफुली आणि नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला त्या संबंधित विद्यार्थ्याची जी आहे ते आपल्याला इथे प्रोफाईल सर्व दिसणार आहे. आपण PDF मध्ये सुद्धा
डाउनलोडची करू शकतो. त्यानंतर जर आपल्याला ही माहिती चेक करून घ्यायची असेल, काही बदल करायचा असेल तर पुन्हा आपण बदल करू शकतो. जर नसेल तर इथे आपल्याला कंप्लीट डाटा ही टॅब दिसेल, त्या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे पुन्हा एक पॉपअप विंडो येईल, आर यू शुअर यू वॉन्ट टू कंप्लीट द डाटा, याच्यावरती आपल्याला ओके असं करायचं आहे. त्यानंतर ही शेवटची पॉपअप विंडो येईल आपल्याला इथे की डाटा कंप्लेशन इज कंप्लीट, आणि यावरती आपल्याला पुढच्या विद्यार्थ्याकडे जायचं आहे का ती टॅब नेक्स्ट स्टुडंट ही टॅब येईल, त्याच्यावरती क्लिक करून आपण पुढच्या विद्यार्थ्याची माहिती UDISवरची प्रोफाईल अपडेट करू शकतो. UDISवरती कुठलीही आपण माहिती अपडेट केली तर ते अपडेट होण्यासाठी कमीत कमी 2 तास लागतात. 2 तासानंतर आपल्याला ती माहिती अपडेट झाल्यावरती आपल्या डॅशबोर्डवरती दिसेल. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, ज्यात आपण माहिती करून घेऊयात की इयत्ता पहिलीचे विद्यार्थी आपल्याला अपडेट कसे करता येईल. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.